नमस्कार, मी अश्विन बापट. संध्याकाळचे 5 वाजता आपण बघतोय एबीपी माझा. बातमी सुरुवातीला खातेवाटपासंदर्भातली येते. राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप आता थोड्याच वेळात जाहीर होणार आहे. हिवाळी अधिवेशनाचं काही वेळापूर्वीच सूप वाजलंय आणि आता अगदी थोड्या वेळामध्ये सर्व नव्या मंत्र्यांना आपली नवी खाती कळतील अशी अपेक्षा आहे. भाजपला 16, शिवसेनेला 9 तर राष्ट्रवादीला 8 मंत्रिपदं आहेत आणि नेमकी कोणती खाती कोणत्या पक्षाला कोणत्या मंत्र्यांना मिळत आहेत पाहणं महत्त्वाचं आहे. अक्षय भाटकर आपल्याला नागपूर विधान भवन परिसरातनं ताजे अपडेट्स देतील. अक्षय, अधिवेशनाचं सूप वाजलंय आणि आता एक प्रकारे खातेवाटपाची नांदी होणार असंच म्हणावं लागेल. काय अपडेट्स आहेत? संपूर्ण अधिवेशन झाल्याच्या नंतर आता खातेवाटप जाहीर होईल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी आपल्याला दिलेली आहे. ज्या आता सर्व जवळपास अनेक मंत्री जे आहेत किंवा अनेक आमदार जे आहेत ते आता निघून गेलेले आहेत किंवा जायच्या तयारीमध्ये आहेत नागपुरातून आणि त्या अशा वेळी आता खातेवाटपाची यादी जी आहे ती जाहीर होणार असं सांगण्यात आलेलं आहे. गेल्या 7 ते 8 दिवसांपासून कोणाला कोणतं मंत्रिपद मिळणार याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. इव्हन जे मंत्री होते त्यांना देखील हीच उत्सुकता होती की त्यांच्या पारड्यात कोणतं खातं पडणार. मात्र कोणालाही काहीही सुगावा जो आहे तो मित्र पक्षाने किंवा महायुतीने लागू दिला नव्हता, वरिष्ठ नेत्यांनी लागू दिला नव्हता. त्यामुळे आता आपण पाहिलं तर अगदी शेवटच्या दिवशी अधिवेशन संपल्याच्या नंतर हे खाते वाटप जे आहे ते जाहीर केलं जाणार आहे आणि यामध्ये एकूण 42 मंत्री शपथ घेतलेले आहेत. 42 मंत्र्यांना खाते मिळणार आहेत असं देखील सांगण्यात येतं. यामध्ये 2 उपमुख्यमंत्री आहेत, स्वतः मुख्यमंत्री देखील आहेत आणि इतर जे आहेत ते राज्यमंत्री आहेत काही आणि काही कॅबिनेट मिनिस्टर आहेत. अशा प्रकारे एक मंत्रिमंडळ तर महाराष्ट्रात पूर्ण झालेलं आहे. मात्र कोणाला कोणतं खातं आहे हे अजून निश्चित नव्हतं, तर ते आपल्याला काही वेळातच कळेल. राज्यपालांकडे पत्र जाणार होतं, आजच्या दिवसात ते पोहोचणार होतं. राज्यपालांच्या ऑफिसमधून अजूनही या संदर्भातलं कन्फर्मेशन मिळत नाहीये. मात्र ते पत्र पोहोचल्याचं काही मंत्री सांगतायत, पण तरी देखील अजूनही राज्यपालांना पत्र पोहोचल्याच्या नंतर ज्यावेळी हे सर्व नेते हे नागपुरातून निघतील त्यावेळी हे खाते वाटप जे आहे ते जाहीर होईल असं सांगण्यात येते. त्यामुळे महाराष्ट्रातला कोणत्या खात्याचा कोणता मंत्री हे याचं जे उत्तर आहे या प्रश्नाचं त्यासाठी आणखीन थोडे तास थांबावं लागेल. आजच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल असं सांगण्यात येतंय. अश्विन, नक्कीच अक्षय, या सगळ्या बातमीवर तू बारकाईने लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. तेव्हा अगदी काही तासामध्ये